शनिवारवाडा. तर झालं असं, आम्हाला कल्पेश बोलला की रात्रीच्या रात्री निघायचं आहे आपल्याला पुण्याला. आणि मी बोललो लालबागचं आपलं फिक्स असतं की दरवर्षी जायचं, पण ह्या वर्षी पण असं इच्छा पण ही कमी झाली होती. कारण का क्लिअरली बोलतो की मराठा मोर्चांच्या बांधवांना आपल्या बाहेर काढलं होतं, त्यामुळे मंडळांवरती जे कार्यकर्ते त्यांच्यावरती जरा आक्रोश तर होताच. पण लालबागच्या राजाला जायचं आपलं फिक्स होतं, पण नॉर्मली आता इथे पुणे ठरलं, मग बोलू तर पुणे करूया आणि बघूया. कल्पेश आहे, नाव सांगा. नाही, माझं नाव रोहित आहे. रोहित. ओके ओके, आम्ही एकत्र येतात. म्हणजे माझा मित्र कल्पेशचा मित्र हा आणि ह्याचा मित्र हा, असं ठरलंय. तर चला शनिवारवाड्याच्या इथं आहे आम्ही. शाहिस्तेखानवाला, शाहिस्तेखान. हा बघा लाल महाल, तिथे शाहिस्तेखानाची बोट तुटली होती. हे बघा इथे नाव लिहिलेलं आहे प्रॉपर. चांबडी जोगेश्वरी. सकाळी लवकर आलं असतं तर आपल्याला भेटलं असतं. तर इथे विसर्जन झालेलं आहे. आय थिंक आता वाजले आहेत 1:30-2 वाजले आलेच. तर आपण पुढे चाललो आता. या साईडून तर बंद केलं आहे दगडूशेठला जायला, आता इकडे जायचं आपल्याला. सो मला ना आयडिया, ह्या दोघांना आयडिया आहे इकडेच, ह्याला आणि ह्याला सिद्धेशला आणि ह्याला.
आपल्याकडे खूप दमट हवामान असतं. इथे कोरडं आणि थंडी हवा लागते म्हणजे. आणि एवढं गर्दीमध्ये होतो इथे आता तरी गरमी नाही झालेली आपल्याला. आता आपण ढोल ताशे बघितलेत ना, आता साऊंड बघूया काय म्हणतोय. साऊंड बघा साऊंड. या दोघांचे अजून 2 मित्र येत आहेत. मग त्यांना बघूया तिकडून. मग त्यांच्यासोबत ते लोक पुढे प्लॅन असेल काय माहिती नाही. प्लॅन तर खूप केला आहे पण तुम्हाला माहिती आहे प्लॅननुसार काही ठरतच नाही. जे काही करू त्याच्या विरुद्ध चालतं आपलं. आणि आता पुण्यामध्ये तर असं एकदम मराठी प्रॉपर असे टिपिकल वर्ड बोलायला लागतील. बघूया इकडचं सगळं वातावरण पूर्ण वेगळं वाटतं. पण आता पुढे खूप क्राऊड दिसतो मला. रोडचं नाव नाही माहिती बट क्राऊड होता. हाय बोलतो हाय. बिग फॅन. ड्रोन बघा, ड्रोन केवढा मोठा आहे. पुढे आल्यानंतर आपण आपले प्रात्यक्षिक सुरू करायचे आहे. मित्र जोडला गेलेला आहे. त्यांचा मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपती याचे अलका टॉकीज चौक येथे आगमन झालेले. तर आता आमच्या तिकडून ढोलच्या पद्धत बघून झाले. आता आम्ही या साईडला हे लोक होतं की डीजे बघायला जाऊया. डीजे बघायला चाललोय. तुझा अनुभव कसा आहे रे पुण्यामध्ये? पुण्यापेक्षा चांगला आहे का? म्हणजे इक्वल बोलू आपण पुढे त्यामध्ये. अजून पूर्ण असं पण सर रिव्ह्यू म्हणजे आपण बघून झालं नाही अजून. रिव्ह्यू देऊ आम्ही तुम्हाला. हां पण मोस्ट ऑफ ते नाही गणपती असे आहेत बघा. इथे गाड्या नाही घेऊन जात गणपती. तर नॉर्मली तुम्हाला तुमचा गणपती हातामध्ये घेऊन विसर्जनासाठी घेऊन जायचं आहे. पण खूप छान आहे. आणि एक अजून एक गोष्ट मी नोटीस केली ती मुंबईपेक्षा भारी आहे. इथे प्रत्येक दुकानांवरती पाट्या आहेत ना ज्या त्या सगळं मराठीमध्ये येते बघा. हे खूप छान वाटलं मला. हे बघा ते ज्योतिबाच्या नावाने चांगलं लिहिलं आहे. त्याच्या थीम आहे वाटतं. हे कोल्हापूरचं आहे बघा. एकदम थीम पूर्ण गेले. हा कोल्हापूरकर बोलतो. सासनकाठी बोलतात त्याला. सासनकाठी ती वाली दिसते. ती वाली काय करतोय इथे? फोटो काढतोय. तिकडे फॉरेनर उभे आहेत. हे बघा.
पाठीमागं गाड्या आहेत भरपूर. वाजले 9:30 तर 10 वाजायला आले आता. त्याला मनपा बोलतात आय थिंक हे लोक बोलतात. हाय आपला मित्र पण जॉईन झाला. तुझं नाव बोल भाई. कृष्णा. कृष्णा. नगर. कृष्णा का विष्णा. कृष्णा. 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 ओके 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 ओके. प्रॉपर इथे 12 वाजले आणि 12 वाजता डीजे बंद केलाय. फुल पावर नाही का मोठी असते आवाज किरकोळ थोडी आहे त्याला ते आवाज घालणं किती प्रकारे आजचा कोटा पूर्ण झाला आणि बरोबर 12 वाजता तरी थांबवलंय. पण एक गाणं वाजवलं होतं पण इट्स ओव्हर. संपलेलं आहे. गणपती बाजूला आहे आणि अजून खूप सारे आहेत. छोटीशी सिंपल शॉर्ट आणि निरागस रूप छान वाटतंय. मस्त वाटतंय. तर आता सगळं झालेलं आहे. आता आम्ही तो बॅग आणायला गेला जिथे बॅग ठेवलं होतं दुपारी आणि म्हणजे त्याच्या मित्राच्या रूमवरती म्हणजे भावाच्या रूमवरती आणि त्याच्या मित्राच्या रूमवरती आता जाणार आहे झोपायला आणि जेणेकरून उद्या सकाळची आमची ट्रेन आहे मुंबईला जायसाठी आणि खूप म्हणजे एवढं असा म्हणजे खूप मजा आली आजच्या दिवसात आणि एवढंसं अनएक्सपेक्टेड होतं. प्लॅनिंगनुसार काही घडलं नाही पण अख्खा फुल एक्सप्लोर करायला भेटलं आणि पुणेकरांना इज्जत आहे. खूप छान होतं सगळं आणि महाराजांची जन्मभूमी आहे. टिळक होते इथे. खूप सारे असे हिस्टॉरिकल प्लेसेस बघायला भेटला. एवढं फिरायला भेटलं आज. मी थोडं ब्लॉगमध्ये कवर केलं आहे पण खूप छान होतं. आणि बाय द वे बघायची गोष्ट आता अशी आहे की उद्या हे लोक पण बोलतात की 12 वाजले की थांबतात सगळं गणपती तिथलाही तिथे थांबतात. मुंबईसारखी प्रथा नाही येते की जेणेकरून मी डायरेक्ट विसर्जन येणार. तर मग इथे उद्या सकाळी वाटतं परत 6 वाजता चालू होणार असं बाकीचं एवढं उरलेलं तर होतं ते आणि मग 6 वाजता सकाळी विसर्जन होणार गणपती. तर
चला बघूया आता या ब्लॉगचा म्हणजे एंड करतो असं वाटतंय मला. पाहिजे तर काही दाखवायसारखं नाही. आय थिंक आम्ही उद्या सकाळी निघू, अजून काही माहिती नाही. तर असेल त्यामध्ये ॲड ऑन करेन, नसेल तर मग हा ब्लॉग इथेच एंड आहे. जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया. बघा सी यू. आणि हे दोघं माझ्यासोबत इथे आहेत, गाण्याला गेलेत आणि हे दोघं इथे बसलेत. चला ब्लॉग एंड केला आहे कल्पेश. हां चल बाय बोल, बाय बाय. तुझं नाव बोल, नाव विसरलो होतं. सूरज. चल बाय.